मस्त तांदळाचे खिचे पापड तयार आहेत. तळल्यानंतर बघा किती मस्त फुललेले आहेत. पण तांदळाचे खिचे पापड चवीला भारी लागतात, पण करताना मात्र जरा अवघड जातं. कारण पीठ गरम गरम असतानाच पापड लाटायचे असतात. पण इथं हा प्रश्नच येणार नाही, कारण आपण पापडाचं प्रीमिक्स करतोय आणि लागेल तसं आपल्याला पापडाचं पीठ शिजवायचं आणि पापड करायचे, म्हणजे अवघडण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्यासाठी तुम्हाला इथं सांगितलेल्या टिप्स वापरायच्या आहेत, प्रमाण वापरायचं आहे, टायमिंग वापरायचं आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा असे पापड करू शकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो तुम्हालाही माहिती आहे, तांदळाचे खिचे पापड. अगदी स्टेप बाय स्टेप पापड तळेपर्यंत संपूर्ण रेसिपी बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. पहिली स्टेप, आपल्याला पापडासाठी तांदळाचं पीठ तयार करायचं आहे. ते कसं करायचं सांगते. तर तांदूळ कोणता वापरायचा, तर इथं मी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही त्याऐवजी कोणताही तांदूळ घेऊ शकता. फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो असे तांदूळ घ्यायचे नाही, जसं की इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही. त्याशिवाय कोणताही नवीन तांदूळ घ्यायचा नाही, शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा. रेशनचा तांदूळ असेल तर अजून उत्तम. 1 किलो रेशनचे तांदूळ घेतले. आता हे तांदूळ मी तयार कसे केले सांगते. तांदूळ घ्यायचे, चांगले निवडायचे, त्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं. भिजू घालायचं नाही. धुवून झालं की लगेच त्याला 15 मिनिटं चाळणीवर निथळायला ठेवायचं. तांदूळ चांगले निथळले की असा कॉटनचा स्वच्छ कपडा अंथरायचा. त्याच्यावर ते तांदूळ पातळ पसरायचे आणि फॅन खाली सुकवताय तर 3-4 तासात सुकतात. आणि जर तुम्ही रात्रभर ठेवणार असाल तर फॅन न लावता फक्त असं पसरून ठेवलं तरी रात्रभर सुकतील. हे मी रात्रभर सुकवून घेतलेले तांदूळ आहेत. तांदूळ चांगले सुकले की याला गिरणीमधनं एकदम बारीक दळून आणायचं. आता मी याला बारीक दळायला देणार आहे. पीठ तयार झालं की मग पुढची प्रोसेस करूया. आणि हे घ्या, तांदूळ चांगले वाळले आणि मी तांदूळ दळून आणलेले आहेत. दळून आणताना एकदम बारीक दळून आणायचं, म्हणजे पापडसुद्धा अगदी छान व्यवस्थित लाटता येतात आणि अगदी न चिरता तयार होतात. आता दळून आणताना मात्र एक काळजी घ्या, शक्यतो घरगुती गिरणी असते ना छोटी, त्याच्यातून दळून आणायचं. कारण त्या गिरण्या कसं आधीचं पीठ कुठलंही दळलेलं असलं तरी व्यवस्थित साफ होतात आणि नंतर जो काही धान्य दळलं जातं ना त्याला कुठलाही परिणाम होत नाही. हे जर तुम्ही मोठ्या गिरणीमध्ये गेलात तर तुम्हाला त्यांना आवर्जून सांगावं लागेल की याला तांदळावरच दळा. तुम्ही जर याला ज्वारीवर दळलं तर पिठाचा रंग काळपट येऊ शकतो. ठीक आहे, माझ्या बाबतीत मोदकाला असं झालं होतं, त्यामुळे ही काळजी जरूर घ्या. तर तांदूळ मी एकदम असे बारीक दळून आणले. आपलं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे. आता पापड करायला घ्यायचे, त्यासाठीचं साहित्य बघूया. तर आपलं 1 किलो दळून आणलेलं पीठ. 1 किलो पिठासाठी आपल्याला लागणार आहे 30 ग्रॅम पापडखार, 25 ग्रॅम मीठ आणि 2 चमचे तीळ. आणि जर तुम्ही टीस्पूनने मोजायला गेला ना तर आपला पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याने 3 चमचे पापडखार घ्यायचा, 2 चमचे मीठ घ्यायचं आणि 2 चमचे जिरे घ्यायचे. ठीक आहे. आता आपण काय करूया, एक चाळणी घेतली, त्यावर आपण हे पीठ काढू. यामध्ये घालायचे मीठ आणि पापडखार. पापडखार इतकाच घाला, याहून जास्त घातला तर पापड खूप छान फुलतात पण चवीला तो सोडा तोंडामध्ये लागतो. हे सगळं घातलं. आता आपण याला चाळून घेऊया. तर हे आपण सगळं का करतोय, तर पिठामध्ये पापडखार आणि मीठ व्यवस्थित मिसळलं जावं म्हणून आपण याला चाळून घेतोय. ठीक आहे. आणि समजा जर तुमच्याकडून दळताना काही जाडसर कण वगैरे राहिले असतील तर ते पण वेगळे होतील. याला चाळून घेऊया. तर आपण याला चाळून घेतलं आणि आपलं हे खिचे पापडाचं पीठ तयार झालं. आता जर तुम्ही खूप जणी मिळून पापड करताय तर एवढं प्रमाण एका वेळी करायला ओके आहे. पण जर तुम्ही एकटाच करताय तर आपण अर्ध अर्ध करून घेऊ शकतो. तर आपण याच्यात मीठ, पापड, खार सगळं घातलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं पापडाचं प्रीमिक्सच तयार झालंय. हे डब्यामध्ये भरून ठेवा आणि जसं जसं तुम्हाला जमेल तसे तसे थोडे थोडे पापड करून घ्या. कारण कसं आहे ना, हे पापडचं पीठ जेव्हा आपण उकडतो ते गरम असताना जितके पापड चांगले लाटले जातात तितके गार झाल्यावर लाटता येत नाहीत. त्यामुळे एकट्या असाल तर आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये करायचे. आता मी पण एकटीच आहे त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये करून घेणार आहे. आता प्रीमिक्स तर तयार झालंय, पाण्याचं प्रमाण बघूया. तर आता मी या कपने पीठ मोजून घेतेय, 3 कप. इथं मी कप वापरतेय, तुम्ही कुठलंही घरातलं एखादं भांडं, वाटी वापरली तरी चालेल. असे मी 3 कप पीठ घेणार आहे. दुसरा आणि हा तिसरा.
तर जवळपास हे अर्धा किलो पीठ झालं, अर्धं आपण ठेवून देणार आहोत. पीठ मोजून घेतलं, आता पाणी गरम करायला ठेवू. तर आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, जेवढं पीठ आहे त्याच्यात 1.5 पट पाणी घालायचं. म्हणजे जर 1 कप पीठ असेल तर आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे. आपण 3 कप पीठ घेतलं आहे म्हणजे आपल्याला 4.5 कप पाणी घालावं लागणार आहे. तर इथं एक जाड तळाचं भांडं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये घालूया 4.5 कप पाणी. 4 आणि अर्ध 4.5. समजा तुमच्याकडे असा कप नाही आहे, घरातली कुठली पण एक वाटी घ्या, त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. गॅस चालू करू आणि याला चांगली उकळी आणू. पाण्याला उकळी आली आहे, बघूया. तरी बघा, पाणी असं मस्त खळखळ उकळतं पाहिजे. गॅस कमी करायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये तयार केलेलं हे पापडाचं पीठ घालायचं. थोडं पीठ घालायचं, याला मिसळून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ नका बरं का, थोडं कमी झालं तरी चालेल, पण जास्त घेऊ नका. 1 वाटी पिठाला 1.5 वाटी पाणी. याला मिसळून घ्यायचं. आणि हो, जिरं आपल्याला पाण्यामध्ये शिजताना घालायचं नाही, नाहीतर मग पापडाला जिऱ्याचा काळसर रंग चढतो. लाटण्याने वगैरे याला मिसळून घ्यायचं, म्हणजे खूप असं जास्त पीठ चिकटणार नाही. हा माझ्याकडे अगदी छोटासा चमचा आहे मोठा, त्यामुळे मला व्यवस्थित हलवता येतंय. उलताने वगैरे घेतलं की मग चिकटून बसतं. तर याला आपण मिक्स करून घेतलं. गॅस कमी करू आणि यावर झाकून याला 2 ते 3 मिनिटांची वाफ देऊ. 2 ते 3 मिनिटांची वाफ बसली, बघूया. तर हे बघा, मस्त झालेलं आहे. गॅस मी बंद करते. आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे जिरं. जिरं आधीच घातलं तर पापडाचा रंग काळवंडतो. याला मिसळून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तीळही घालू शकता. मग तीळ तुम्ही पाण्यामध्ये उकळतानाच घातले तरी चालतात. जिरं याच्यामध्ये मिसळून घेतलं. आता याला एका मोठ्या परातीमध्ये काढूया. आता गरम गरम असतानाच याला चांगलं मळायचं आहे, पण हाताला चटका लागू नये म्हणून आपण इथं पोटॅटो मॅशर वापरतोय. तो नसेल तर तांब्याच्या बुडानी, पेल्याच्या बुडानी याला तुम्ही रगडून घेऊ शकता, पण हे गरम गरम असतानाच करणं गरजेचं आहे. तर याला मॅशरने मॅश करून घेतलं. आता हे कोमट झालंय, हाताला सोसवेल असं आहे. आता हाताने याला मऊ करून घेऊया. तुम्हाला अगदीच वाटलं तर थोडंसं तेलामध्ये हात घेऊन करा, खूप तेल वापरू नका, नाहीतर पापडाला मेणचट वास येईल. तर हे बघा, याला मी 2-3 मिनटं चांगलं मळून घेतलं. आता आपण याचे मोठे मोठे गोळे करून घेऊया. आता याचे असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे, जेवढे होतील तेवढे गोळे करायचे. तर आपले गोळे तयार झालेत, 6 गोळे झालेले आहेत. आता कुकरचा डबा घेतलाय, त्यावर एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळून घेतला, त्यावर आपल्याला हे गोळे ठेवायचे. कापडाने याला व्यवस्थित झाकून घ्यायचं. आता कुकरच्या तळाशी पाणी घेतलंय, वर कढी ठेवली आहे, त्यावर आपल्याला हा डबा ठेवायचा. कुकरचं झाकण लावायचं आणि याची 1 किंवा 2 शिट्ट्या करायच्या. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, बघूया. तर पीठ आता चांगलं उकडून निघालेलं आहे. हे बघा, हे गोळे चांगले उकडून निघाले. आपण कापड यावरून झाकलं होतं, त्यामुळे जास्तीचं वाफेचं पाणी यावर पडलं नाही. आता यातला एक एक गोळा काढायचा, परातीत घ्यायचा. उरलेलं पीठ आपण असंच झाकून ठेवूया, म्हणजे हे गार होणार नाही. बाकीचं पीठ आपण झाकून ठेवलं. आता याला आपण मॅश करून घेऊया, किंवा इथं पण तुम्ही तांब्याने वगैरे मॅश करून घेऊ शकता. आता बघा, पीठ किती छान असं शिजलेलं आहे. मगाशी थोडंसं असं कोरडं वाटत होतं, आता एकदम मस्त मऊमऊ झालंय. तुम्ही जर दोघी-तिघी करताय तर 2-3 गोळे एका वेळी मॅश करायला घेऊ शकता. मॅश केलं, हाताला थोडंसं तेल लावूया आणि याला एकसारखं करून घेऊ. आता हे पीठ हाताला सोसवेल असं झालंय. पण एक लक्षात घ्या, गरम गरम असतानाच आपण जर याचे छान गोळे केले, पटापट पापड लाटले तर पटपट लाटले जातात. आता याचे एकसारखे गोळे करून घेऊ. झाले. आता इथं मी एक कापड गरम पाण्यामध्ये बुडवलं, घट्ट पिळलं. यामध्ये आपण हे गोळे ठेवूया. याच्यावर असं झाकून ठेवायचं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट एखाद्या भांड्यामध्ये जरी ठेवलं, झाकून घेतलं ताटलीने तरी चालतं. आता यातला एक गोळा काढू आणि पापड लाटायला घेऊ. हे पापड जितके गरम असताना लाटाल तितके पटापट लाटले जातील. गार झाल्यावर असं म्हणजे
लाटले जातात पण जरासं पातळ व्हायला त्रास देतात. ओके, गरम गरम असताना पापड लाटूया. तर या पापड लाटायच्या 2 पद्धती आहेत. पोळपाटावर पॉलिथिन ठेवलाय. पहिल्यांदाच या पॉलिथिनला तेल लावायचं. सारखं सारखं तेल लावायचं नाही. तेल लावून घेतलं, याच्यावर दुसरा पॉलिथिन असा दुमडून घालायचा. आता एखादं सपाट तळाचं भांडं, वाटी, ताट, डब्बा घ्यायचा आणि याला असं प्रेस करायचं. हे बघा, या प्रकारे. तुम्हाला वाटलं की पापड जाड होतोय तर थोडंसं बोटाने सरकवून किंवा लाटण्याने लाटून त्याला पातळ करू शकता. जितकं मिश्रण गरम तितके पापड छान होतात. हां, पण खूप गरम गरम मिश्रण घेऊ नका, कारण आपण प्लास्टिकवर करतोय ना, म्हणून कोमट असताना घ्यायचं. आता पापड वाळवायला इथं मी एक पॉलिथिन घातलाय. आपण काय करायचं, ही पॉलिथिन उचलायची, पापड खाली करायचा आणि याला अलगद काढून घ्यायचं या प्रकारे. आता आणखी एक पद्धत म्हणजे तुमच्याकडे जर असं पापड करायचं मशीन असेल तर यावर असं आपण पॉलिथिन ठेवूया. याच्यावर गोळी ठेवायची आणि याला प्रेस करायचं. हे बघा, पुरी प्रेस असेल तर पापड मोठा होतो, कारण वजन जास्त पडतं ना, त्यामुळे. याला पण काढून घेऊ. बरेच जण काय करतात माहिती आहे का, ती गोळी अशी पेपरवरच ठेवतात, वरून असा पॉलिथिन अंथरतात आणि मग प्लेटनी प्रेस करतात. म्हणजे तुम्हाला काढघाल करायची गरज नाही, वरच्यावर काढून टाकायचं. तुम्हाला मी करूनच दाखवते. पेपरवरच याला प्रेस करायचं आणि तिथेच पाहिजे तर तुम्ही लाटून वगैरे घेऊ शकता, पण हे जरा ना अवघड पडतं, त्यामुळं. झाला पापड तयार. चला, आता मी काय करणार आहे, मला मशीन मिळालेलं आहे, मशीननी मी सगळे पापड करून घेते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जो एक गोळा आपण काढलाय त्याचे पापड करायचे, मग आपण बाकीचं पीठ घ्यायचं, एक एक गोळा काढायचं आणि पापड करून घ्यायचे, म्हणजे बाकीचे गोळे गरम राहतात आणि पापड पटापट लाटता येतात. चला, आता हे पापड झाले की दुसरा गोळा एक 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 करून पापड सगळे करून घेते. तर पापडाचं मशीन होतं, त्यामुळे माझे सगळे पापड अगदी पटापट करून झाले. साधारण एक अर्धा तास किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागला. आता हे सगळे पापड आपण असे वाळायला घातलेले आहेत. ऊन असेल तर साधारण 1-2 दिवसात वाळतात किंवा एका दिवसात पण वाळतील. ऊन नसेल तर तुम्ही घरामध्ये वाळवू शकता, मग 2 ते 3 दिवस लागतील. पण हां, जरी तुम्ही घरात वाळवताय तरी जागा हवेशीर पाहिजे आणि थोडासा सूर्यप्रकाश तरी आला पाहिजे. मी घरातच वाळवणार आहे. 2 ते 3 दिवसांनी पापड वाळले की मग भेटूया. तर 2 ते 3 दिवस वाळल्यानंतर आपले हे पापड तयार झालेले आहेत आणि तांदळाचं पीठ आपण अगदी छान शिजवून घेतलं, त्यामुळे पापड पाहिजे तसे पातळ लाटता आले, शिवाय पापड चिरले नाहीत. पीठ जर कच्चं असेल तर पापड वाळल्यानंतर चिरा जातात आणि तुकडे होतात. तर आपले सगळे पापड तयार झालेले आहेत. माझ्याकडे पुरेसं ऊन येत नाही, तर मला 2 ते 3 दिवस लागले. तुमच्याकडे जर अगदी छान ऊन येतं तर अगदी 1 ते 2 दिवसामध्ये पापड चांगले वाळले जातात. पण जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर सगळे पापड वाळून झाले की असे 2 परातींमध्ये पसरायचे. कमीत कमी 1 तासभर तरी कुठेतरी ऊन येत असेल तिथे ठेवून द्यायचे, म्हणजे पापडाला लवकर आळीजाळी लागत नाही, वास येत नाही. त्याचबरोबर हे पापड तुम्ही बघाल तर किती छान झालेले आहेत. आपण जे प्रमाण घेतलं होतं, 1 किलो तांदूळ केले, त्याचं पीठ काढलं, त्याचं प्रीमिक्स करून घेतलं, त्यातलं अर्धं आपण वापरलं, तर त्याच्यापासून 105 पापड तयार झाले. या साईजचे, मोठे केले तर कमी होतील. आणि वजनामध्ये म्हणाल तर 400 ग्रॅम पापड भरले. जर तुम्ही संपूर्ण पीठ वापरलं असतं तर तुमचे 200च्या वर पापड झाले असते आणि वजनाने 700 ते 800 ग्रॅम भरले असते. तर अशा प्रकारे हे पापड तयार झालेले आहेत. हे पापड स्टोअर कसे करायचे, चांगले कडकडीत वाळले की कोणत्याही एका स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरा, वर्षभर आरामात टिकतात. पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता. आता हे तयार झालेले आहेत, तळून दाखवते तुम्हाला की कसे तयार होत आहेत. तर आपले पापड वाळलेले आहेत, तळून बघूया. तर आता पापड तळण्यासाठी तेल मस्त गरम झालं आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल व्यवस्थित तापणं गरजेचं आहे कोणताही पापड तळताना. तेल छान तापलंय, पापड यामध्ये सोडूया. बघा, मस्त फुलतोय पापड. याला उलटून घ्यायचं, थोडंसं दाबून तळायचं, म्हणजे छान एकसारखा तळला जातो. पापड काढून घेऊया. एकदम हलके फुलके पापड झालेले आहेत.
पापड खारचं प्रमाण जेवढं सांगितलंय तेवढंच घ्या. असे छान फुलतात पापड. त्याहून जास्त घेतलं तर याहून जास्त फुलेल, पण थोडासा सोड्याचा फ्लेवर त्या पापड खाताना येईल. आता बघा तेलाने छान ताव धरलाय की आणखी पापड छान तळले जाऊ लागले. आणि हे घ्या, इथे आपण हे 5 पापड तळून घेतले. मस्त तळले जात आहेत. तुम्हाला कळतंय किती हलका फुलका हा पापड तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त तांदळाचे खिचे पापड कसे करायचे ते बघितलं. पीठ व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे. ते पीठ कसं शिजवायचं हे व्यवस्थित फॉलो करा आणि पापड खारचं प्रमाण सांगितल्या प्रमाणामध्ये वापरा. तुमचे पापड अतिशय सुरेख होतील, बिघडणार नाहीत. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.